तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। आज आपण पफ्सची बाही डिझाइन करणार आहोत आणि ही लेस लावून आपण त्याला डिझाइन करणार आहोत। खाली बॉर्डर आहे, बॉर्डर म्हणजे ह्याचा अस्तरचं कापड घेतलंय। ती मी एवढी पट्टी ठेवणार आहे। ती मला 4 इंचाची हवी आहे, म्हणून मी हे 5 इंचाची कटिंग केली आहे, कारण की 1 इंच आपलं अर्धा इंच आपलं शिलाईमध्ये जाईल म्हणून। मग 4 इंचाची होईल, म्हणून ही बाजूला ठेवते काढून। आणि मी हे पण 5 इंचाची घेतली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, मी इथून 4 इंच सोडते, 4 इंचावर मार्किंग करते आणि आपल्याला इकडून आता बाहीचं आपण जशी काढतो तसं मार्किंग करायची आहे। 30 साइजचं ब्लाउजची बाही आहे। 7.5 वर मार्किंग करते। इथून 3 इंचावर मी 1.5 इंच आत घेते, कारण की मी मार्जिन मी 1.5 इंचाची ठेवलेली आहे आणि जसं आपण काढतो तशीच काढायची आहे। तुम्हाला जास्त पफ हवं असेल तर अर्धा पावणा इंच वरती सोडायचं आणि मग तिथून असं मार्किंग करून घ्यायचं। हे बघा, आता आपण तिथून आपण आता चुन्या करायच्या आहेत, प्लेटिंग करायच्या किंवा चुन्या, तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही। मी छोट्या छोट्या प्लेटी मारते। आता आपल्याला हे कटिंग केलंय तिथून परत प्लेटी घ्यायच्या आहेत। त्या मी अशा उलट्या ह्या साईडला घेतलंय, त्याचं तोंड आहे बघा, ह्या साईडला आहे। हे बाजूला ठेवून द्यायचंय। ही जी 5 इंचाची पट्टी आपण कटिंग केली आहे, मी ब्लाउज पीसचं पण कापड कटिंग केलंय बघा। कमी जास्त असेल तर व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं। इथून पण अर्धा इंच सोडायचं वरती। आता आपल्याला इथे लेस लावायची आहे। हे बघा, बरोबर ह्या रेषेवर असं ठेवून शिलाई मारून घ्यायची। आपल्याला ह्या 3 लावायचे आहेत, पण आपण आधी व्यवस्थित बघायचं। बघा, आता हे आपलं असं तयार झालंय। आता आपण
त्याला जॉईन करायचं आहे. त्याचा मध्य घ्यायचा आधी. मध्य घ्यायचा आणि बरोबर मध्यभागी ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघ, कमी जास्त आलं तर एक प्लेट मारून घ्यायची आहे. बघा, हे असं पलटी मारून घ्यायचं. आधी याला दाब शिलाई देऊया आपण. आता आपण हे असं पलटी मारायचं आहे आणि ही जी बाजू आहे ती आपण अशी फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची. बाही घेर घ्यायचा आहे. बाही घेर माझा 5.5 आहे, 5 आहे. मी 1.5 इंच वाढून घेतला. त्याचं आपण कटिंग करून घ्यायचं. मी तुम्हाला अशी शिलाई मारून दाखवते. हे बघा, आपली बाही किती छान वाटते बघा. साधी आणि सोपी, बघायला पण किती छान वाटते बघा. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.